मित्रांनो, तुम्ही पण चिकन खाताय, आता सावधान व्हा। डॉक्टरांनी आता सांगितलं भयंकर 5 रोग आता होऊ शकतात। चुकून पण हे डॉक्टरांनी सांगितले अशा प्रकारचं चिकन तुम्ही खाल्लं नाही पाहिजे। तर बघा, इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं जर तुमच्या घरामध्ये आणून जर तुम्ही चिकन आणत असाल आणि खात असाल तर तुम्हाला डॉक्टरांनी सांगितले पुढे भयंकर 5 रोग होऊ शकतात। नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर बॉयलर चिकन खात असाल तर आता सावधान व्हायचं आहे। संपूर्ण जगामध्ये बॉयलर चिकन खाणाऱ्यांना डॉक्टरांनी मोठा धोक्याचा इशारा दिला आहे। लहानशा पिल्लूचं 3 महिन्यामध्ये मोठी कोंबडी तयार होते आणि तीच कोंबडी आजकाल चिकन म्हणून सगळीकडे आवडीने खाल्ली जाते। तर यावर आता डॉक्टरांनी मोठा रिसर्च करून चिकन खाणाऱ्यांना मोठा सावधानीचा इशारा दिला आहे। तुम्ही पण चिकन खात असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघणं तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे, कारण या चिकनमुळे भयंकर असे 5 रोग पुढे जाऊन तुम्हाला होऊ शकतात। हे चिकन नेमकं कोण खाऊ नये आणि कोणत्या कोंबडीचं चिकन तुम्हाला खायला पाहिजे, तसेच बॉयलर चिकन खाल्ल्याने नेमकं तुमच्या आरोग्यावर कोणते परिणाम होतात, यावर डॉक्टरांनी नेमकं आता काय सांगितलंय बघा। मित्रांनो, आपल्या घरामध्ये पाहुणे आल्यानंतर त्यांचा पाहुणचार करण्याची पद्धत ही आपल्याकडे वेगळी असते। आपल्या घरामध्ये कोणताही एखादा पाहुणा आला तर त्यासाठी आपण बाजारातून चिकन हे आणतच असतो। मग हे बॉयलर चिकन आपल्या आरोग्यासाठी कितपत योग्य आहे, आरोग्यासाठी किती घातक आहे? तर बघा, आजकाल गावरान कोंबड्या थोड्या महाग झाल्यामुळे सर्वांना बॉयलर चिकनवरती आपलं समाधान मानावं लागतं। पण तुम्ही जे चिकन खाता तर ते खरंच आरोग्यासाठी तुमच्या सुरक्षित आहे का? बॉयलर चिकन खाण्याचे नेमकं तुमच्या शरीराला कोणकोणते तोटे होऊ शकतात? बॉयलर चिकन आणि गावरान चिकन यामध्ये नेमका फरक तरी काय आहे, याविषयी आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती जाणून घेणार आहोत। आता बघा, आपण पहिल्यांदा पाहूया ज्या गावठी कोंबड्या असतात तर त्या आरोग्यासाठी चांगल्या असतात का, आणि त्यानंतर बॉयलर चिकन तुमच्या आरोग्यासाठी किती घातक आहे आणि ते का खाऊ नये नक्की बघायचं आहे। मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, गावरान कोंबड्या म्हणजे पूर्णपणे मोकळ्या वातावरणात फिरलेल्या असतात। अगदी किडा मुंगी त्यांना जे पाहिजे ते कोवळं गवत वगैरे खाऊन त्या जगलेल्या असतात। त्यांना कोणतंही औषध नसतं, कोणतंही इंजेक्शन दिलेलं नसतं। आणि बॉयलर कोंबड्याच्या मानाने ती जर कोंबडी पाहिली तर ते तुम्हाला माहीतच आहे, देशी कोंबडीला बॉयलर कोंबडी एवढं वजन होण्यासाठी, म्हणजे तुम्ही जी बॉयलर कोंबडी खाता तर त्या मानाने देशी कोंबडीला तेवढं बॉयलर कोंबडी एवढं वजन होण्यासाठी कमीत कमी 1 ते 1.5 वर्ष लागतात। कारण गावरान कोंबडीला कोणतेही औषध नसतं। त्या कोंबडीमुळे तुमच्या आरोग्यावर कोणताही आता साईड इफेक्ट वाईट परिणाम होत नाही, कारण मित्रांनो पूर्णपणे मोकळ्या वातावरणात फिरलेली ही गावरान कोंबडी असते। अगदी कवळं गवत किडामुंगी हे खाऊन कोंबडी जगत असते। त्यामुळे जर मित्रांनो तुम्हाला चिकन खायचंच असेल तर गावरान कोंबडीचं जर तुम्ही चिकन खाल्लं तर तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे असं आयुर्वेदिक डॉक्टरांचं पण सांगणं आहे। परंतु जर तुम्ही बॉयलर चिकन खात असाल, म्हणजेच त्या पांढऱ्या कोंबड्याचं चिकन खात असाल तर तुम्हाला आत्ता सावधान व्हायचं आहे। त्यामुळे तुमच्या आरोग्यावर नेमकं कोणकोणते परिणाम होतात, कोणकोणते 5 रोग होतात नक्की बघायचं आहे। मित्रांनो, गावरान जी काळी कोंबडी असते तर ती यामध्ये पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने वाढलेल्या कोंबड्यांचं हे मांस असतं, जे पारंपरिक शेतीत मोकळ्या वातावरणात वाढतात। या कोंबड्यांना जमिनीवर सांडलेलं धान्य, कीड, त्यानंतर कीटक, इतर नैसर्गिक खाद्यपदार्थ खायला मिळतात, ज्यामुळे त्यांचा आहार संतुलित आणि पोषक त्या ठिकाणी असतो। त्याची नैसर्गिक मोकळ्या वातावरणात वाढ झाल्यामुळे गावरान चिकनचे मांस अधिक घट्ट आणि प्रथिनयुक्त असतं। गावरान चिकन वाढायला साधारणपणे 1 ते 1.5 वर्ष लागतात। त्यामुळे गावरान चिकनमध्ये प्रथिने, विटॅमिन्स आणि खनिज जास्त प्रमाणात असतं, जे आरोग्यासाठी तुमच्या खूप फायदेशीर ठरतं। मित्रांनो, या उलट बॉयलर चिकन हे पूर्णपणे व्यावसायिक उद्देशाने वाढवले जाते, म्हणजे त्यांना औषध देऊन तसेच इंजेक्शन देऊन मोठे केलं जातं। त्यांची वाढ नैसर्गिक नसून कृत्रिमरित्या वेगाने केली जाते। एका वैज्ञानिक अभ्यासातून बॉयलर चिकन अवघ्या 35 ते 40 दिवसात त्या कोंबडीला मोठं करून बाजारात विक्रीसाठी पाठवलं जातं। या जलद वाढीमुळे बॉयलर कोंबड्यांना प्रथिनयुक्त खाद्य तसेच अँटीबायोटिक्स
आणि काही वेळा हार्मोन्स सुद्धा दिलं जातं, कारण त्या कोंबड्यामध्ये वजन बाळावं, लवकर मोठे व्हावेत, त्यामुळे त्यांना औषध दिलं जातं। बघा, जॉन्स अँड विल्यम यांच्या एका संशोधनानुसार अँटीबायोटिकचा मोठ्या प्रमाणात वापर मानवी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो, कारण अति प्रमाणात अँटीबायोटिक वापरल्यामुळे या कोंबडीमध्ये शरीरात आता रेजिस्टन्स निर्माण होण्याची शक्यता असते। असे अँटीबायोटिकचे प्रमाण आता बॉयलर चिकनमध्ये प्रमाणापेक्षा अधिक असते, तर हे चिकन खाणाऱ्यांना शरीरात सुद्धा अँटीबायोटिक जाण्याची दाट शक्यता असते। तसेच हार्मोन्स आणि औषधांच्या प्रभावामुळे बॉयलर चिकनमध्ये चरबीचे प्रमाण अधिक असते आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिडचे प्रमाण सुद्धा तुलनेने कमी असते, जे माणसाच्या हृदयरोगाच्या आरोग्यासाठी खूपच अतिशय घातक त्या ठिकाणी ठरू शकते। मित्रांनो, ही बॉयलर चिकन खाणाऱ्यांना पुढे जाऊन 5 भयंकर आजार होतात असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। मग हे बॉयलर खाल्ल्याने कोणते 5 भयंकर आजार होतात याची माहिती सुद्धा आता डॉक्टरांनी काय सांगितल्या बघा, आपण ही माहिती सांगणारच आहे। परंतु मित्रांनो, बॉयलर कोंबडीचे चिकन आणि गावरान कोंबडीचे चिकन यामध्ये नेमका फरक तरी काय आहे, तर बघा या ठिकाणी दोन्ही प्रकारच्या चिकनमधील पोषक मूल्यामध्ये नेमका फरक काय आहे बघा। गावरान आणि बॉयलर चिकनमधील पोषण मूल्यांच्या तुलनात्मक अभ्यास केला तर आपल्याला असे लक्षात आले की गावरान चिकनमध्ये 24 ते 27 ग्रॅम प्रथिने एकूण प्रमाणात असतात आणि तुमच्या आरोग्यासाठी खूप हे गावरान चिकन चांगलं असतं, तुमच्या शरीरामध्ये कायम ताकद टिकून राहते। या उलट बॉयलर चिकनमध्ये फक्त आणि फक्त 18 ते 22 ग्रॅम तुलनेने आता ते प्रथिने असतात, तर प्रथिने स्नायूंची वाढ, शरीरासाठी प्रथिनांची, त्या पेशींची पुनर्बांधणी आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी उपयुक्त असतात। त्यामुळे व्यायाम करणाऱ्या किंवा फिटनेस प्रेमींसाठी आता गावरान चिकन हे अधिक चांगलं आहे। गावरान चिकनमध्ये चरबीचे प्रमाण आता 2 ते 5 ग्रॅम असते, तर बॉयलर चिकनमध्ये या चरबीचे प्रमाण 12 ग्रॅम असते, म्हणजे बघा कमीत कमी 7 ते 8 ग्रॅम बॉयलर चिकनमध्ये आता चरबीचे प्रमाण असते, त्यामुळे अजिबात खायचं नाही। बॉयलर चिकनमध्ये एवढं असतं। अधिक चरबी ही हृदयविकार, लठ्ठपणा आणि मधुमेहासाठी कारणीभूत ठरते। मित्रांनो, विशेषतः बॉयलर चिकनमध्ये असलेले खराब चरबी म्हणजेच सॅच्युरेटेड फॅट म्हणजेच LCD बघा काय सांगितले, LDL हे कोलेस्ट्रॉल तुमचं वाढवून तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी वाईट परिणाम करते, हे विसरू नका तुम्ही। अजून बघा यामुळे काय तोटे होऊ शकतात, म्हणून कमी चरबीमुळे गावरान चिकन आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते। मित्रांनो, गावरान चिकनमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड 100 ते 150 ग्रॅम असते, तर बॉयलर चिकनमध्ये हे फारच कमी असते, फक्त आता 20 ते 50 ग्रॅम असते। ओमेगा 3 हे हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा असून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतो, त्यामुळे तुम्ही गावरान कोंबडी खाल्ली पाहिजे। तर बघा अजून काय सांगितलेत आणि बॉयलर कोंबडी खाल्ल्यामुळे कोणते 5 रोग तुम्हाला होऊ शकतात याची सुद्धा माहिती तुम्हाला पुढे समजणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। आता बॉयलर चिकनमध्ये ओमेगा 6 फॅटी ॲसिड हे 1500 ते 2000 ग्रॅम असते, जे शरीरातील इन्फेक्शन वाढवते आणि हृदयविकाराचा धोका सुद्धा यामुळे वाढतो। म्हणून हृदयाचे जर आरोग्य तुम्हाला जपायचे असेल तर गावरान चिकन अधिक चांगले आहे। गावरान चिकनमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण 50 ते 60 ग्रॅम असते, हे कमी असते बघा, त्यामुळे बॉयलर चिकनमध्ये अधिक बघा 100 ते 80 ग्रॅम पर्यंत असते। जास्त कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकार आणि रक्तदाब वाढण्याचा धोका असतो, म्हणून गावरान चिकन हे कमी कोलेस्ट्रॉल युक्त असल्याने आरोग्यासाठी तुमच्या अधिक सुरक्षित आहे। तर बघा याशिवाय गावरान चिकन नैसर्गिकरित्या वाढ असल्यामुळे यामध्ये कोणतेही हार्मोन्स किंवा अँटीबायोटिक्स नसतात। बॉयलर चिकन मात्र वेगाने आता वाढण्यासाठी हार्मोन्स, अँटीबायोटिक्स आणि इतर रसायनांचा वापर त्यासाठी केला जातो, त्यामुळे ते मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते। अँटीबायोटिक्समध्ये तसेच यामुळे अँटीबायोटिक्स रेझिस्टन्स होण्याची धोका जास्त असतो, ज्यामुळे भविष्यात संसर्ग झाल्यास औषधांचा प्रमाण कमी होऊ शकतो। म्हणून गावरान चिकन नैसर्गिक असल्याने सुरक्षित आहे, तर बॉयलर चिकनमध्ये असलेले अँटीबायोटिक्स आणि हार्मोन्स आपल्या आरोग्यास धोकादायक ठरू शकतात, हे तुम्ही विसरू नका। मित्रांनो, गावरान कोंबडी ही 7 ते 8 महिने वाढीसाठी लागतात, त्यामुळे तिची वाढ नैसर्गिक असते। दुसरीकडे बॉयलर चिकनचा जर विचार केला तर 35 ते 45 दिवसात त्याला मोठे केलं जातं, त्याला औषध दिलं जातं, त्यासाठी त्यांना हार्मोन्स, प्रथिनयुक्त खाद्य, औषध दिले जातात, त्यामुळे जलद या बॉयलर चिकन कोंबडीची वाढ होते। मांसाचा सुद्धा वेगळा असतं बघा, त्यात अधिक पाणी साठलेलं असतं मित्रांनो, त्यामुळे ते तुलनेने कमी पौष्टिक असतं। नैसर्गिक वाढीमुळे गावरान चिकन जास्त पौष्टिक आणि सुरक्षित मानण्यात येतं। संशोधनानुसार बॉयलर चिकनच्या अतिसेवनाने शरीरातील अँटीबायोटिक्स प्रतिकारशक्ती जी असते तर ती आता कमी होऊ शकते, ज्यामुळे भविष्यात
आता गंभीर संसर्ग झाल्यास उपचार करणे कठीण होऊन जाते। शिवाय आता खाद्य जे काय असलेला त्यात असलेल्या अतिरिक्त चरबीमुळे म्हणजे बॉयलर कोंबडीमुळे जे अतिरिक्त चरबी त्यामुळे जे असते तर त्यामुळे लठ्ठपणा तुमचा वाढू शकतो, जो हृदयरोग मधुमेह सारख्या आजारांचे प्रमुख कारण त्या ठिकाणी असतं। काही अभ्यासामध्ये असे आढळून आले आहे की बॉयलर चिकनमध्ये अति प्रमाणात अँटीबायोटिक्स असल्याने लहान मुलांच्या बघा वाढीवरही विपरीत परिणाम झालेला आहे। तर मित्रांनो, काही लोकांचा असाही गैरसमज आहे की बॉयलर चिकनमध्ये मोठ्या प्रमाणात हार्मोन्स त्यानंतर इंजेक्ट केली जातात, पण संशोधन सांगतं की पूर्णपणे हे खरं नाही। व्यावसायिक चिकन फार्म मध्ये हार्मोनचा प्रमाण मोठ्या प्रमाणात होत नसला तरी अँटीबायोटिकचा वापर जास्त प्रमाणात केला जातो। याचा परिणाम असा होतो की चिकन खाल्ल्यानंतर त्यात असलेल्या अँटीबायोटिकच्या अवशेषामुळे मानवी शरीरात औषध दुष्परिणाम दिसून येतात। म्हणून मित्रांनो, बॉयलर चिकनचं अतिसेवन टाळायला पाहिजे, कारण त्यात असलेल्या रासायनिक अवशेषामुळे कधीकधी ॲलर्जी, पचनाचे विकार, प्रतिकारशक्ती कमी होण्याचे दुष्परिणाम देखील दिसू शकतात। त्यामुळे बॉयलर चिकन खाल्ल्याने लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोग, कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो। मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणी बॉयलर चिकन खायला नाही पाहिजे आणि कोणी गावरान चिकन या कोंबडीचं चिकन खाल्लं पाहिजे, याची सुद्धा माहिती डॉक्टरांनी सांगितली आहे। बघा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे WHO आणि काही आहारी तज्ज्ञाने सुचवले आहे की बॉयलर चिकनचा अतिरेक टाळावा, शक्यतो गावरान कोंबडी तसेच नैसर्गिकरित्या वाढलेली चिकन आहारात समाविष्ट करावा, म्हणजेच गावरान कोंबडी खावी। मित्रांनो, जर तुम्हाला चिकन खाण्याची सवय असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा। स्थानिक आणि नैसर्गिकरित्या जर तुम्ही ती कोंबडी आता गावरान कोंबडी खाण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुमच्या आरोग्यासाठी चांगला आहे। बॉयलर चिकन खाणाऱ्यांसाठी कोणते तोटे होऊ शकतात तुम्हाला समजलं असेल। मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।